एक ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल. कारण सदाबहार फाउंडेशनच्या वतीनं ज्यांनी आणीबाणीच्या काळामध्ये स्वतः फार मोठा त्याग केला, तुरुंगवास भोगला, त्यांनी आपले अनुभव अतिशय सविस्तरपणानं आज आपल्या श्रोत्यांसमोर मांडले आणि त्यांना त्याच्यामध्ये हे जे घडलं त्याच्यामध्ये किती काय बाबी होत्या सगळ्या त्याचं अगदी सविस्तरपणानं निवेदन केलं. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व तरुण आणि विद्यार्थ्यांनी त्यामुळे यांना खरोखर आणीबाणीची अतिशय सविस्तर अशा प्रकारची माहिती मिळाली. जी माहिती जी आहे मला असं वाटतं की फार क्वचितच त्यांना कोणी सांगितलेली असेल. त्यामुळे त्यांना म्हणजे आपल्या जीवनात आपण आपल्या समाजासाठी काय करावं आणि आपल्या देशामध्ये लोकशाही वाचवण्याकरता आणि हे सगळं जे काही समाजवाद आहे, लोकशाही आहे, ते वाचवण्याकरता काय करण्याची आवश्यकता आहे याबद्दल निश्चितपणानं प्रेरणा आजच्या या कार्यक्रमातून मिळाली असेल. प्रवीण पाटील यांनी हा कार्यक्रम सदाबहार फाउंडेशनच्या वतीने आयोजित केला आणि या ठिकाणी सुशीलाबाई रातोळे, नंदकुमार कुलकर्णी, लक्ष्मणराव कुलकर्णी हे जे अतिशय म्हणजे मौल्यवान अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी जे आपले अनुभव अतिशय सविस्तरपणाने या ठिकाणी सांगितले ते खरोखर अत्यंत मार्मिक, कमीत कमी शब्दामध्ये आणि फार चांगल्या पद्धतीने सांगितलं. त्यामुळं एक नवीन दिशा अनेकांच्या जीवनाला मिळेल अशा प्रकारची मला आशा वाटते. अशा प्रकारचा हा एक अतिशय अपूर्व असा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे. सदाबहार फाउंडेशनमार्फत हा जो कार्यक्रम ठेवण्यात आला होता, ज्यांना आणीबाणीमध्ये ज्यांनी अनुभवलं आहे त्या सगळ्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले होते आणि ते मनोगतामुळे सगळ्यांवर खूप जास्त चांगला पॉझिटिव्ह परिणाम झालेला आहे आणि तो जो परिणाम आहे हा परिणाम लाँग टर्म राहणार आहे, नेहमीसाठी राहणार आहे आणि हा असे विषय हे नेहमी होत राहावेत. सदाबहार फाउंडेशनचं ह्या निमित्ताने मी हार्दिक अभिनंदन करतो आणि अशीच पुढे त्यांनी कार्यक्रम घेत राहावेत यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. हा जो कार्यक्रम झाला आणीबाणीच्या मध्ये ज्यांनी कार्य केलेलं आहे, सत्याग्रह केलेला आहे, या देशातलं दुसरं स्वातंत्र्य असं आणीबाणीला म्हटलं जातं. तर ते आजच्या पिढीला माहीत नाही आणि माननीय म्हणजे स्वर्गीय सदाशिवरावजी पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा जो कार्यक्रम झाला ज्याचा उद्देश असा आहे की दुसऱ्या पिढीपर्यंत आणीबाणी गेली पाहिजे आणि त्याला जे काही आणीबाणीच्या काळात हे सत्याग्रही लोकांना जो त्रास झाला, जो त्याच्यामध्ये एकंदरीत त्यांना जो हे करावं लागलं, सगळं त्याग करावा लागला, याची माहिती जनतेपुढे गेली पाहिजे हा त्याचा उद्देश. खरोखरच मी सदाबहार फाउंडेशनचं मी आभार व्यक्त करतो. त्यांनी आमचा सत्कार केल्याबद्दल मी त्याचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद. सदाबहार फाउंडेशनने हा जो कार्यक्रम घडून आणला अत्यंत चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे. अनेक वर्षापासून हा कार्यक्रम होता हे आम्हाला आजच समजलं आणि त्यांनी आमचा जो सत्कार केला आणि सन्मान केला याबद्दल मी या फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील अशाच कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा अगदी आगळा वेगळा मला वाटतं संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीने हा पहिलाच कार्यक्रम असावा. आणीबाणीनंतर इतक्या वर्षानंतर खरं म्हणजे याचा एक धागा म्हणजे अनेक जण मला प्रश्न विचारत होते की तू समाजवादी आहे आणि तू जनसंघीयांसोबत कसं काय हे सगळं करतो आहे. तर अनेकांनी या बाबतीत प्रश्न विचारले, परंतु मी स्पष्ट करू इच्छितो की कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो. तो जर प्रामाणिक असेल तर तो देशासाठी एक फार मोठी ॲसेट असतो आणि म्हणून असे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांनी खरंच भरपूर सहन केलेलं आहे, देशाला भरपूर दिलेलं आहे. अशा कार्यकर्त्यांचा गौरव होणं ही काळाची गरज आहे. आज आपण नाही त्या लोकांचे गौरव करत बसतो आणि अनेक ठिकाणी तर अवॉर्ड्स विकले जातात. परंतु आमची अशी इच्छा होती की मग तो कुठल्याही विचारसरणीचा असो, जसं आमचे मित्र कोकरे सर म्हणाले की विचारसरणीने माणूस घडत नसतो, त्याच्या आचरणाने तो घडत असतो आणि प्रामाणिकपणाचा धागा जो असतो तो सगळ्यांनाच बांधत असतो, मग ते कुठल्याही विचाराचे असो. तो धागा पकडत, कारण मला कोकरे सरांनी त्यांच्या गुरुजी रुग्णालयामध्ये ट्रेझरर केलं तेव्हा त्यांनाही हाच प्रश्न विचारण्यात आला की समाजवाद्याला कसं काय तुम्ही घेताय. त्याच्यावर मंथन झालं आणि त्याच्यानंतर प्रश्न असा आहे की कोणत्या उद्देशासाठी आपण हे घेतो. देश वाचवण्यासाठी ही मंडळी त्यावेळेला एक आलेली होती. यांची मनं तेव्हाही स्वच्छ होती आणि आताही स्वच्छ आहेत. अशा लोकांचा गौरव व्हायला पाहिजे. खरं म्हणजे
तो सरकारने करायला पाहिजे. परंतु सरकार अशा गोष्टींमध्ये फारसं लक्ष देत नाही, ते कुणाचंही असो. आणि त्याच्यामुळे आपणच हे केलं पाहिजे. आणि खरंच फार मोठा त्याग आहे, मी स्वतः सहन केलेला आहे. मला माहिती आहे की 1.5 वर्ष आणीबाणीत वडील जेव्हा जेलमध्ये होते तर मला भात खायला मिळालेला नव्हता. गरिबी काय असते हे तेव्हा कळालं. आईने जसं कुलकर्णी सरांनी सांगितलं की ते गेले होते आणि आईने पैसे घेतले नाही, तसंच तिने ज्या सुधाताई काळदाते होत्या त्याही आल्या होत्या आणि त्यांच्याकडूनही पैसे घेतले नाही. म्हणजे तिथे विचारसरणीचा भेदभाव नव्हता. मला पैसे घ्यायचे नाही, मला मदत घ्यायची नाही, ज्याला मदतीची गरज आहे त्याला ती मिळाली पाहिजे, हाच त्याच्या मागचा उद्देश होता. आम्हाला मदत मिळत होती त्यामुळे आम्हाला गरज नव्हती. परंतु जसं कुलकर्णी सरांनी सांगितलं, पैसे फार कमी होते, ती कुटुंब जगवायची होती. त्यामुळे जर आम्ही घेतलं असतं तर बिचारे ज्याला गरज आहे त्याला ती मिळाली नसती. आणि म्हणून माझ्या आईने तशी भूमिका घेतली की मी स्वीकारणार नाही, आणि तिने स्वीकारलं नाही. हा लढा अत्यंत भयानक होता, म्हणजे वेळ अपुरा होता. कुलकर्णी सरांनी सांगितलं, दोन्ही कुलकर्णी सर, अरुण नातूला तर मी बाहेर उभा होतो वजिराबाद पोलीस स्टेशनला, आणि तेव्हा मारलेलं मी फार लहान होतो, 12-13 वर्षाचा होतो, आणि तेव्हा मी ते बघितलेलं आहे. इतका म्हणजे त्याग करणारा कार्यकर्ता. आणि अशी जी घटना घडलेली आणीबाणीची ती आजच्या पिढीसमोर येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आजच्या पिढीमध्ये आंदोलनाची जी आपण म्हणतो उर्मी असायला पाहिजे ती संपुष्टात आलेली आहे. चळवळ आता वळवळ करायला लागलेली आहे, आणि त्यामुळे ती परत चळवळ व्हावी. कुठलाही अन्याय असो त्याच्या विरुद्ध तरुणांनी पेटून उठायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आज आपण हे जे सत्कार मूर्ती आहे, निस्पृह असे आहेत, आजही ते काम करतात. अजित पवारने यांचं बंद केलं होतं महाविकास आघाडीच्या वेळेला पेन्शन. ते परत जेव्हा हे सरकार आलं तर आपले कुलकर्णी आहेत, यांनी फडणवीसला भेटून परत ते सुरू केलेलं आहे. त्यामुळे अनेकांना आज नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यांचे हाल आहेत, हालाकीचे आहेत, ज्यांच्या पत्नी मिस्टर तर गेले, त्यांना फार मोठी मदत होते आहे. इतकं चांगलं कार्य. आमचे नंदकुमार कुलकर्णी ट्रेझरीमधनं ते पे ऑर्डर घेऊन बँकेला जातात, कुठेही 1 रुपयाची अपेक्षा नाही. अशा पद्धतीचं निस्पृह काम करणारी ही मंडळी आहे. आणि त्यामुळे ह्यांचा सत्कार होणं मला तरी वाटतं की काळाची गरज होती, आणि म्हणून आम्ही तो केला. आणि आम्ही त्या दिशेने पुढेही वाटचाल करतो आहे. कोकरे सरांना आम्ही नांदेड एज्युकेशन सोसायटीचं सदस्यसुद्धा केलेलं आहे, तेव्हाही माझ्यावर आरोप झाले. परंतु वैचारिक इथे शिक्षण हाच आमचा विचारधारा आहे. शिक्षण चांगल्या पद्धतीचं दिलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही हे असे कार्यक्रम आयोजित करतो. धन्यवाद.